नदी दुथडी भरून वाहतीये। सर्व बंधारे काठोकाठ भरले असून जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातून जाणारा डावा कालवा उन्हाळ्यातही जोमाने वाहतोय। परिणामी या तिन्ही तालुक्यातील शेतशिवार पाणीदार आणि हिरवेगार झालेत। अंबड, घनसावंगी आणि परतूर परिसरातील गावांसाठी डावा कालवा अक्षरशः लाईफलाईन ठरतोय। पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, ज्वारी या पिकांना मोठा दिलासा मिळालाय। त्याचबरोबर ऊस लागवडीत लक्षणीय वाढ दिसून येत असून फळबागांनाही नवसंजीवनी मिळाली आहे। कालव्यात सातत्यानं पाणी सोडलं जात असल्यानं परिसरातील विहिरी व बोरवेलची पाणी पातळीही वाढली आहे। त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला असून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावलाय। यावर्षी भरपूर निसर्ग कृपेने चांगला पाऊस झालेला आहे आणि चांगला पाऊस झाल्यामुळे त्या धरणामध्ये भरपूर प्रमाणात साठा निर्माण झालेला आहे पाण्याचा। आणि जायकवाडीचे जे प्रकल्पातून शासनाच्या निर्देशाप्रमाणे पाणीच्या पाळ्या येत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं पाण्याचं पीक आहे, ऊस असेल, हरभरा असेल आणि गव्हाचं पीक असेल, यासाठी शेतकऱ्यांना त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे। पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण झाल्यानं ऊस क्षेत्र वाढत असून येत्या काळात उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। एकूणच यंदाचा भरघोस पाऊस आणि डाव्या कालव्याचं पाणी अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यांसाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरत आहे। यंदा समाधानकारक असा पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे सध्या नाथसागर पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सध्या गोदावरी नदीसह डाव्या कालव्याला देखील अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आहे। आपण पाहिलं तर सध्या जो डावा कालवा आहे तो अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र या ठिकाणचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणचा जो परिसर आहे तो देखील सध्या हिरवागार असल्यामुळे शेतकऱ्यांमधून सध्या समाधानाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या शेतकऱ्यांमधून या पाण्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। अजय गाढे, LS मराठी, जालना।